सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाना ना भूलें। आपका अपना मुंबई टाइम्स। गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक श्री सोनवणे, API केदार आणि API माळी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की फैजल अन्सारी हा भिवंडीमध्ये गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 2चे अधिकारी श्री सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये फैजल अन्सारी आणि त्याच्यासोबत अनवर अन्सारी आणि अब्दुल अन्सारी अशी 3 इसमांना ताब्यात घेण्यात आलं। त्यामध्ये अनवर अन्सारी याच्या घरामधून आणि ताब्यात घेतलेल्या 2 इतर संशयित इसमांकडून एकूण जवळपास 74 किलोचा गांजा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला, जप्त करण्यात आला। त्याची अंदाजे किंमत 37 लाख रुपये आहे। त्या अनुषंगानं भोईवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरच्या आरोपींना मान्य न्यायालयामध्ये आज हजर करण्यात येणार आहे। फैजल अन्सारी जो आरोपी आहे त्याच्यावर यापूर्वी 2 NDPSच्या कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि इतर आरोपींवर देखील काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगानं पोलीस माहिती घेत आहेत। प्राथमिक चौकशीमध्ये फैजल या आरोपीनं सदरचा गांजा हा ओरिसा राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे।